ट्रे. आज काय आरामशीर दिसतंय काम सगळं. आज एकदम आरामात आहे मी, कारण मी आताच फ्रेश रोटीवरनं जाऊन पोळ्या घेऊन आले. वा वा. त्यामुळे पोळ्या लाटायचं काम नाही आज. पोळ्यांविषयी स्ट्रगल असा होता की त्या गोलच आल्या पाहिजेत. सगळ्यांचे एक हट्ट असतो ना की गोलच आल्या पाहिजेत. आणि माझ्या त्या घड्या घड्यांची पोळी, हे जेव्हा मी ट्राय केलं ते ट्रायंगल असतं ना घडी केल्यावरती, तर ती अशी ट्रायंगलच जे काय व्हायची ते व्हायची. आणि माझी आई इतकी फनी आहे की तिला गोलच जमतात, तिला खूप छान पोळ्या जमतात, पण तिला गोलच जमतात. आणि मध्ये काय आहे, ते एक व्हेरायटी म्हणून असे ट्रायंगल पराठे करूया असं, ते असं ना पंजाबी स्टाईलचे ट्रायंगल पराठे. तर बिचारी खूप स्ट्रगल करत होती की कसे ते ट्रायंगल ट्रायंगलच राहावे म्हणून. आणि म्हणलं हे बघ, हे असं सोपे आहेत, ट्रायंगलच राहतात, ते कधीच सर्कल होत नाहीत. आणि ती म्हणे की अगं मला आय बीन ट्राईंग सो हार्ड. असं आमच्या दोघांची वेगवेगळ्या स्ट्रगल्स आहेत. तिला ट्रायंगल जमेना, मला सर्कल जमेना. पराभूत झालेला योद्धा आहे मी पोळ्या करायच्या बाबतीमध्ये. की फ्रीझर मध्ये लाटणं ठेवणे, गार दूध घालून कणिक भिजवणे, गरम दूध घालून, कोमट दूध घालून, साधं पाणी, गरम पाणी, कोमट पाणी, असं मी सगळं ट्राय केलंय अगं. पण माझ्या पोळ्या तवा तू ताट अशा गेल्या तरच त्या अशा सुंदर, वाह काय मस्त अशा होतात. पण मग त्या अगदी हलक्या हाताने लाटा, जरा जोर देऊन लाटा, कडेला जोर देऊन लाटा, मग फुलकेच करून बघा, घडीच्या नसतील तुमच्या आवाक्यात तर. असं मी सगळं केलेलं आहे. पण आता आय गेव अप आणि आय एम सो थँकफुल फॉर एवढी सगळी पोळ्या बनवणारी केंद्र जी इथे मशरूम झालेली आहेत अटलांटामध्ये सध्या. त्याच्यामुळे मला अतिशय म्हणजे खूपच आय एम सो ग्रेटफुल. अगं हो ना, कारण आय रिमेंबर हे सगळं पटेल फ्रेश रोटी मध्ये असे सगळे पोळ्यांचं यायच्या आधी यू हॅड नो ऑप्शन. म्हणजे तुला ते घरीच करावे लागायचे, कितीही तुझ्याकडे पाहुणे येणार असतील तरीही. अनलेस तू नान वगैरे काहीतरी लोक बाहेरनं वगैरे ऑर्डर करायची. नंतर कळलं की नान एवढा मैदा कोणी खात नाही आणि इट इज नॉट हेल्दी वगैरे वगैरे. हम्म. पण लकीली द सेम टाइम त्या पोळ्यांचं सगळं इकडे स्टॉक निर्माण झाला. पण एकदा मी गेले होते त्या पटेलला, असेच लोक येणार होते आणि मी गेले. आणि तेव्हा आय थिंक इट वॉज व्हेरी न्यू, त्यामुळे सगळी लोक तिकडे जायची. आणि एक ट्रेंड असायचा की सगळे पुरुष लाईनीत उभे राहिले असायचे पटेलच्या पोळ्या घ्यायला. आणि बायका फिरत असायच्या आणि ते येऊन काहीतरी इन्स्ट्रक्शन द्यायच्या, परत जायच्या, काहीतरी घ्यायच्या, यायच्या, इन्स्ट्रक्शन द्यायच्या, परत जायच्या. आणि मी एकटेच गेले होते. दिस वॉज द फर्स्ट टाइम मी गेले होते. आणि किती एक मे बी एक तासभर मी त्या लाईन मध्ये उभी होती. त्यांचं काहीतरी एक मशीन तुटलं होतं, दोन पैकी काहीतरी. हम्म. आणि आफ्टर लाईक 15 मिनिट, एवढ्या वेळात तर माझ्या झाल्या 50 पोळ्या. मी काय इथे उभी आहे वेड्यासारखी. आणि समोर सगळे पुरुष, मागे सगळे पुरुष. इट वॉज इट वॉज अ साईट. पण नंतर लकीली फ्रेश रोटी आली आणि त्यांचं पण काय ते सिस्टम सेट झालं. त्यामुळे नाव इट इज वर्किंग आउट, की पटकन जा, ग्रॅब करा अँड ग्रॅब अँड गो काइंड ऑफ पोळ्या. पण ऑन द अदर हँड माझे पराठे, पुरणपोळ्या, गुळाच्या पोळ्या, खव्याच्या पोळ्या, सांज्याच्या पोळ्या अप्रतिम होतात असं आपलं मीच जाहीर करते. आणि पुरणपोळ्या या माझ्या पुरणाचे पराठे होत नाहीत असंही मी नम्रपणे सांगते तुला. तर ऍक्च्युली वाली जी खरी पुरणाची पोळी असते, जी ऍक्च्युली बोट लावलं की तुटते, म्हणजे त्याचा वरचं आणि खालचं दिसतच नाही इतकं ते, एवढीशीच पारी लागते म्हणजे मैद्याची किंवा जी काय असेल ती, आणि मग खूप पुरण असतं त्याच्यामध्ये, तशी पोळी आता मला जमते. त्यामुळे मला त्याचा एक आनंदमय माझी आई पण सुंदर करते त्या पुरणाच्या पोळ्या. आणि आता तिच्याकडून, तिच्या एवढ्या नाही चांगल्या होत, पण तरी आय अटेम्प्ट. आणि आता थोड्या थोड्या जमतात मला. दे आर इन बिटवीन. आय थिंक मध्ये पराठे करत होते, कारण एकदम ते मैदा चांगला नाही म्हणून ते गव्हाच्या पिठाच्या सुरू झाल्या. आणि तिथून आय थिंक तो पराठा त्याचं स्वरूप घेतलंय. पण साऊथ इंडियन लोकांचं म्हणलं तसं, माझी शेजारची आहे तर त्यांच्याकडे भात खाण्याचं जास्त असतं राईट. ते प्रिफर, किंवा त्यांचे एक सांबार भात असं सगळं, एक भाताचं जरा जास्त जोर असतो. तर एकदा मी गेले होते आणि ती एकदम फ्लस्टर्ड होती. आणि आज काय झालं, म्हणजे असं एकदम ती एकदम अशी एकदम काय म्हणतात ते, एकदम हसमुख. आणि तू तिच्याकडे एक मागितलं ती 100 देते टाइप्स ऑफ माझी हे नेबर आहे. त्यामुळे तर दयाचं विरजण घ्यायला गेले होते मी तिच्याकडे. आणि युजली तिने का
आजा 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 आणि पटकन काढून देते. पण त्या दिवशी शी वॉज व्हेरी फ्लस्टर्ड आणि अच्छा हा हा असं असं म्हटलं काय झालं, एव्हरीथिंग ओके? मग ती म्हणाली आजा आजा. मग आतमध्ये गेले तर तिने असं खूप असा खूप तिचा सेटअप होता आणि ती म्हणाली मला आज पोळ्या करायच्या आहेत. म्हटलं अगं हो पण म्हणजे हे रोज घडतं ना, एवढं काय त्याच्यामध्ये. मग तर त्याचा कणकेमध्ये हात घालायचा आणि मग ते पाणी घालायचं थोडं 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 आणि मग ते असं सगळं चिकट्ट चिकट्ट होतं आणि मग ते मळ मळ मळायचं आणि मग ते असं असं करून काढायचं. मला अजिबात आवडत नाही. वाटतं. पण तिथून मग ते सगळ्याचा जन्म झाला की मग फूड प्रोसेसर घ्या, म्हणजे मग हात फक्त शेवटी लावले की झालं असं, किंवा ते किचन एड घ्या म्हणजे मग ते कणिक रेडी करून देईल तुम्हाला किंवा असं. पण ते दोन पण मिनिटात होतं का कणिक मिळवून, 3 मिनिटात पोळ्या, 2 मिनिटात कणिक, असं माझं काहीच होत नाही 2 आणि 3 मिनिटात. मला आवडतं त्याच्यात हात घालायला, पण आय एम सरप्राईज तुला मातीत आणि चिखलात कसा हात घालायला आवडतं. ते मला खूप आवडतं, पण मला असं पदार्थांमध्ये हात घालायला आवडत वाटतं की कणकेमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे. अशी फ्रेश आपण जे आणतो पिठाच्या गिरणीतनं कणिक, ती नसल्यामुळे आपल्याला पोळ्या येत नाहीयेत. तर बरोबर. तिथे सतत, आणि हे कॉन्व्हर्सेशन विविध व्हॉट्सअप ग्रुपवर, लोकल ग्रुपवर, असं ह्याला एंडच नसतो. दर 15 दिवसांनी तुम्ही कुठली कणिक वापरता, ही कणिक चांगली आहे का, ही कणिक मिळतेय का सध्या, असं एक सतत लोकांचा स्ट्रगल चालूच असतो पोळ्या या विषयावर मला वाटतंय. युएस मध्ये तर मेजरली चालू असतो, कारण अगेन इंडियामध्ये ती फ्रेश मिळते, ऑप्शन असतो. पण माझ्या मैत्रिणींनी त्याचाही तोडगा काढला असं मला परवाच कळलं, विच वॉज हम्म. व्हेरी शॉकिंग फॉर मी. म्हणजे मी पहिल्यांदाच ऐकलं, म्हणजे ऐकलं होतं पण हे प्रकरण पहिल्यांदा ऐकलं. त्याच्यात ती म्हणाली की माझं माझं पीठ तर इंडियावरून येतं. म्हटलं म्हणजे हं? इंडियावरून येतं म्हणजे कसं येतं, एक्सप्लेन युअर सेल्फ. तर ती म्हणाली की मी जेव्हा केव्हा इंडियाला जाते तेव्हा बॅगेत आणते भरून ठराविक अमाऊंट. म्हणजे आपण कसं बाकरवड्या आणतो, चकल्या आणतो, ज्या हम्म. तिकडच्या आवडीच्या गोष्टी असतात त्या हो हो. थोड्या प्रमाणात आणतो, एवढं मला माहित होतं. 1 किलो 2 किलो असं पीठ, पण ते वर्षभर नाही ना टिकू शकत, म्हणजे वी डोंट गो दॅट ऑफन राईट. तर मी म्हणलं की आणि मग उरलेल्या वेळेला, तर ती म्हणाली की नाही, मग तिचं एक सिस्टम आहे की कोणी तिचं नातेवाईक येत जात असतील तर ते आणतात बॅगेतनं, किंवा वाव. तिचे नातेवाईक इंडियातले तिला शिप करतात. म्हणजे सम हाऊ शी हॅज फिगर्ड आउट, इंडियावरून फ्रेश फ्रेश कणिक येतं तिच्या घरी. आणि आय वॉज लाईक अमेझ्ड. म्हणजे दॅट वाव. ऑब्सेशन इज टू अनदर लेवल. म्हणजे तू जसं म्हणतेस ना फ्रीजर मध्ये लाटणं ठेवणं, देर अदर पीपल हु हॅव डन फार मोर. माझं ठीकच म्हणायचं म्हणजे. हा, तिकडच म्हणायचं. पण आता नवीन एक त्या कॉन्व्हर्सेशन मध्ये मला कळलं की आता एक नवीन एक आंटी आहे, तिच्या हम्म. घरी तिने असं छोटी गिरणी घेतलीये. तर त्याच्यात ती गहू आणून फ्रेश आणून त्याच्यात हे करते, मिल करून ती प्रोव्हाइड, म्हणजे ती घरच्यासाठी करते आणि फ्रेंड्ससाठी. आता तिला आम्ही अच्छा. सांगितलंय की तू फ्रेंड सारखं जरा वाढव, म्हणजे आम्हाला पण मिळेल. पण ते गहू मिळणं इकडे अवघड आहे, अख्खे गहू मिळणं. तर ती सध्या तरी ते बार्ली वगैरेच करते, पण बघू आता इफ दॅट वर्क्स. दॅट्स अ गुड बिझनेस आयडिया आय थिंक. येस. ऍक्च्युली खरंच ऍक्च्युली चांगली आयडिया आहे ना, म्हणजे तू यू कंट्रोल द इन्ग्रेडियंट्स. तुला सोर्सिंग माहितीये, किती चांगला गहू आहे माहितीये, किंवा काय ज्वारी बाजरी काय व्हॉटेवर जे असेल ते, आणि मग तू तुला हवं तेवढं करून घेतेयस. वा वा. एंड टू एंड कंट्रोल तुझ्या हातात आहे म्हणजे. हो ना, आपल्या मित्रांनी आहे त्याच्या अमेझॉन स्टोअर मध्ये गिरणी, ती मी कधीतरी तुला निघणार. लिटरली आत्ता म्हणणार होते मी रे, की आपल्या मित्राकडे ती गिरणी आहे, ते ऑइल काढायचं यंत्र एक आहे त्याच्याकडे. तर आपण एक असं सगळा महिन्याचा किराणाच्या अंतर्गत जे ठोक वस्तू असतात त्याचं एक काहीतरी सुरू करू शकतो कामकाज, नाही ऍक्च्युली का? ऍक्च्युली गराज मध्ये बसून सगळं सेटअप करून चालू आहे आपलं गडगड 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 गडगड. म्हणजे वा. हे पोळ्या करण्याचे एवढे मी प्रयत्न केलेले आहेत, पण मला उपकरणं आणि भांड्यांची आवड असल्यामुळे आपल्याकडे भरपूर पोळपाट लाटणी आहेत. म्हणजे स्टीलचा पोळपाट लाटणी, त्याच्यानंतर लाकडाचे विविध. तर त्याच्यामध्ये हा एक किस्सा तुला मी नक्की सांगते. हा पोळपाट मी गेले होते तुळशीबागेत एका मैत्रिणीला घेऊन. ठीक आहे. ती एक तर वेडी झाली होती की लग्नाला 20 वर्ष झाल्यानंतर बाईला का पोळपाट घ्यायचा आहे. तर तो माझ्या पसंतीस न उतरलेले होते आधीचे किंवा आत्ताचे जे सगळे आहेत. तर मला असा पाहिजे होता
की जो अखंड आहे, म्हणजे ज्याचा पाय आणि ज्याचं हे जे लाटतो आपण, तिथे हम्म. खिळा नाहीये. असं हम्म. मी तिला दाखवत होते, तर ती वेडी झाली होती. ती म्हणली की अगं तुला उलट करून पोळ्या लाटायच्या आहेत का, तुला असं पोळ्या खाली खिळा आहे तर तुला काय, व्हॉट इज रॉंग विथ यू म्हणजे. काय कारण होतं का असंच मला हवंय? नाही नाही, मला ते असं खिळा तिथे आहे हे मला मान्यच नाहीये डिझाईन मध्ये. पण त्याच्यातच तुझं मला अजून एक इन्सिडेंट आठवतंय की पोळ्या करताना तू तर एक पुरी प्रेस आणलं होतंस आणि हे तर म्हणजे मी रोज ऐकत असते ना. आणि काय आता नवीन काय ट्राय केलंय चित्रेने पोळ्या करण्यासाठी? अगं, ह्याच्यावर पण एक सतत चर्चा सर्वत्र चालू असते बरं का, विविध ग्रुप्सवर, की हे डज दिस वर्क, पुरी प्रेस डज दिस वर्क. तर ते मी एकदा आणलं आणि मला वाटलं की आता आपल्या आयुष्यात बहार खऱ्या अर्थाने येणार आहे. कारण आता डन आहे, माणूस म्हणला पोळी पाहिजे की पोळी तयार असं. तर म्हणून मी ते हे पण ते रोटीमॅटिक म्हणजे ते रोटी प्रेस जे असतं, हा. तर त्याला परत कसलं तरी कव्हर घालायला लागतं, म्हणजे असं झिपलॉक वगैरे, त्याच्यात पण लोकांनी बरेच त्यांचे त्यांचे मार्ग शोधलेले असतात. हम्म. तर म्हणून मी हा शोधला. मी असे सिलिकॉनचे दोन असे आणले, वेगळ्या वेगळ्या हम्म. आकाराचे, अर्थात हे छोटे आहेत. तर पण मग त्यात ते घालून दोन्ही साईडला ते, आणि मग मध्ये तो कणकेचा गोळा घालून मग ते प्रेस करून मग वगैरे वगैरे वगैरे. तर ते इट वर्क फॉर सम टाइम. आणि मग नाही, मला आठवतं त्याच्यात पण एक अल्गोरिदम होता की खालती 2 मॅट आणि वरती 1 मॅट, असं काहीतरी एक वियर्ड कॉम्बिनेशन केलं की ती बरोबर पातळ होते पोळी, नाहीतर मग ती जाड होते का या साईडने, असं खूप असं ट्राईड अँड टेस्टेड होतं ते म्हणजे. ऍक्च्युली भाकऱ्या परत तशा करायला पाहिजेत, कारण त्याच्यामध्ये भाकऱ्या तशा बऱ्या व्हायच्या असं मला आठवलं आता एकदम. तर मग इट पण वर्क्स ग, पण इट इज लाईक एनी अदर गॅजेट्स, माहितीये ना, म्हणजे तुला ते तुझी ती गोष्ट होते, पण मग ते हम्म. साफसफाईसाठी त्याला ते सिलिकॉन धुवत बसा, मग ते रोटी प्रेस धुवत बसा, म्हणजे तो सगळा ते पिठाचा चिवडा असतो तो सगळा साफ, म्हणजे ते इट डझंट, आय डोंट नो, म्हणजे फक्त पोळपाट लाटण्याची जागा ते घेतं, पण दॅट बाकी काही बदलत नाही त्याने. हम्म. रोटीमॅटिकनी मे बी किंवा तत्सम उपकरणांनी बदलेल. पण व्हॉट आय हॅव हर्ड फ्रॉम फ्रेंड्स इज की तुम्ही ती पण अशी माझ्या पोळ्यांसारखीच आहे, म्हणजे तव्यावरनं ताटात आली तरच तुम्ही ती आनंदाने खाऊ शकता. हो, तसंच मी पण ऐकलंय की ती रोटीमॅटिक इज लाईक हे रोटीमॅटिक टू टेबल एवढंच चांगलं आहे. पण करेक्ट. त्याच्यात माझ्या भावांनी एक अतिशय म्हणजे आय वॉज इम्प्रेस, थरली इम्प्रेस. कारण एक मी त्याच्याकडे गेले होते, तर वहिनी म्हणाली की आपण ना आज छोले भटुरे करूया. हम्म. मी म्हटलं की अरे वा, चला लाटायला घ्या आता भटुरे खूप सारे, राईट. तर ती म्हणाली नाही नाही, रोटीमॅटिक आहे ना. म्हटलं रोटीमॅटिक मध्ये भटुरे होतात, हे नवीनच आहे माझ्यासाठी. तर ती म्हणाली नाही नाही, रोटीमॅटिक मध्ये तिने काहीतरी ते रवा बिवा काहीतरी हम्म. कॉम्बिनेशन करून त्याच्यात फक्त ते गोळे काढले आणि ते प्रेस करून घेतले त्याच्यामध्ये. ते हम्म. प्रेस करून येतात बाहेर आणि अच्छा. मग ते कट करायचे आणि तळायचे, कट करायचे आणि तळायचे, तेवढंच म्हणजे. सो त्याचे असे खूप लोकांनी खूप काय काय वेगवेगळे, एका माझ्या नेबरनी त्याच्यामध्ये काहीतरी तिखट मीठ पालक वगैरे टाकून पालकाचे तसे पराठे, म्हणजे जे अरे वा. मेथी पराठे असतात तसे केले आहेत. त्यामुळे काय माहिती, पण तरी पण तेवढ्यासाठी तो इट इज अन इन्व्हेस्टमेंट म्हणजे. इट इज. तर आय हॅव नॉट गॉटन दॅट फार येट. नाही, फ्रेश रोटी करता आहे येतं ना. असं काम बऱ्यापैकी, आणि पटेल किंवा काय बाकी गोष्टी, हा. बाकी दुकानं, नाही का. तू घरी पोळी कर उत्तम, किंवा तू फ्रेश रोटी किंवा पटेलची किंवा आणि कुठनं सुविधातनं अशी कुठनं आणशील. पण तरी ती उरली, पोळी जर उरली, तर त्याचं दुसऱ्या दिवशी जो होतं त्याची मज्जा आहे. म्हणजे फोडणीची पोळी काही अजून स्टाईलच्या बाहेर गेलेली नाही आमच्याकडे तरी, आणि पोळीचा लाडू पण गेलेला नाहीये, त्यामुळे एकदम इट टेक्स यू बॅक दुसरी आणि तिसरी मध्ये डब्यामध्ये आपण, किंवा शाळेत आल्यानंतर पोळीचा लाडू खायचो तसं. या अमितला तर असं कधीतरी लंचला फोडणीची पोळी दिली की तर पंचपक्वान आल्यासारखं अगदी तो खुश होतो की आहा हा हा, काय वा वा, काय लंच. असे सगळे आमचे किस्से तुम्हाला आवडले असतील आणि अजून किस्से ऐकायचे असतील तर आमच्या युट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. हे चिरीमिरी. भेटूया. चिरीमिरी. चिरीमिरी.